नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरुवात झाली. आजवर या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना 1500 रुपये मिळत आहेत. या योजनेतील यश अपयश, सरकारी यंत्रणेवरील वाढणारा ताण आणि राज्याच्या तिजोरीवर पडणारा भार यामुळे ही योजना अपयश गाठते की काय असे झालेले आहे. याची महत्त्वाची कारणे आणि सरकारी निर्देश आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओला आपण सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या. तर या योजनेमध्ये 21 ते 65 वर्ष वयोगटातील 2 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेमध्ये अर्ज करता येते. परंतु सदरच्या योजनेला सुरुवात होऊन 10 हप्ते होऊन गेले. अद्यापही 21 वर्ष पूर्ण केलेल्या महिलांना या योजनेमध्ये अर्ज स्वीकृती बंद आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मोबाईल ॲपद्वारे या योजनेमध्ये सेल्फमध्ये आपल्याला अर्ज करता यायचा. कागदपत्रावरील माहिती आणि ॲपमध्ये साठवलेली माहिती याच्यामध्ये तफावत असला तरी ॲप ही माहिती साठवून घेत असे. त्यामुळे ज्या महिलांचे 21 वर्ष पूर्ण झाले नाहीत अशांनी सुद्धा आपली जन्मतारीख बदलवून सदरच्या योजनेमध्ये 21 वर्ष पूर्ण असल्याची माहिती त्या ॲपमध्ये साठवलेली होती. अशा बऱ्याच महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला होता. एका कुटुंबातील 2 महिलांसाठी ही योजना लागू होती. परंतु ॲपमध्ये 2 किंवा त्यापेक्षाही अधिक महिलांची माहिती टाकली तरी ॲप ती माहिती साठवून घेत असे. यामुळे कुटुंबातील बऱ्याचशा महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. अर्ज स्वीकृती मोबाईल ॲपद्वारे होत असल्याने आणि सदरच्या अर्जाची स्कॅनिंग मोबाईल ॲपद्वारे होत नसल्याने बऱ्याचशा सरकारी महिलांनी या योजनेमध्ये अर्ज करून योजनेचा आजवर लाभ घेतलेला आहे. तर अशांसाठी सरकारने कारवाईचे आणि वसुलीचे आदेश दिलेले आहे. सुरुवातीच्या काळामध्ये अर्ज स्वतः मोबाईल ॲपद्वारे भरता येत असल्याने बऱ्याचशा महिलांनी आपली वैयक्तिक माहिती लपवून ठेवलेली होती आणि अर्ज सादर केला होता. या योजनेतील अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा ही योजना अंमलात आली तेव्हा अर्ज करण्यासाठी आणि पडताळणीचा जो वेळ आहे तो अतिशय सीमित वेळ दिलेला होता. ती पडताळणी वेळेत पूर्ण करण्याचे दबाव प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड असल्याने कागदपत्राची किंवा भरलेल्या अर्जांची व्यवस्थित पडताळणी केली गेली नाही आणि भरलेल्या अर्जांना अप्रुव्हल देण्यात आला. पुन्हा महिलांकडे अधिकृत प्रमाणाची कागदपत्रे नसताना बोगस प्रकारची कागदपत्रे सादर करून मोबाईल ॲपवर अपलोड करण्यात आली. परंतु वेळेमध्ये पडताळणी पूर्ण करण्याचा दबाव असल्याने यंत्रणा सदरच्या कागदपत्राची किंवा अर्जाची व्यवस्थितपणे छाननी केलेली नाही. आता मात्र सरकारने सुरुवातीच्या काळापासून ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे अशा महिलांचे अर्ज, त्यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र ह्यांची पडताळणी पुनर्पडताळणी केली जाईल या संदर्भाचे आदेश आता सरकारने दिलेले आहेत. या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सरकारी तिजोरीवरील जो भार आहे तो वाढला आणि सदरच्या योजनेला इतर विभागाकडून निधीची पूर्तता केली जात असल्याची माध्यमांमध्ये चर्चा येत आहे. यामुळे सदरची योजना अपयशाकडे वाटचाल करते की काय असे झाले आहे. मात्र या योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत अशा महिलांच्या कागदपत्रांची, त्यांच्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्रांची आणि इतर कागदांची आता पडताळणी करणार असल्याचे सरकारने आदेश दिलेले आहे. महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना मिळून महिन्याला एकत्रित 18,000 पर्यंतचे लाभ घेण्याचे सरकारची योजना आहे. परंतु काही महिलांनी किसान सन्मान योजनेमध्येही अर्ज सादर केलेला होता आणि इतर योजनेमध्येही अर्ज सादर करून त्या योजनांमधून सुद्धा पैशाची उचल केली आणि लाडक्या बहीण योजनेमधूनही पैशाची उचल केली. सदरची रक्कम ही 18,000च्या वर जात असल्याने महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान निधीचे किंवा किसान सन्मान निधीचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना आता या योजनेमधून फक्त 500 रुपये देत आहे. तर अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहिणींचे जे काही अर्ज आहेत किंवा जे नवीन अर्ज करणारे महिला आहेत अशांसाठी या पडताळणीच्या माध्यमातून नवनवीन मार्ग खुलणार आहेत आणि या योजनेमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. तर अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.